माझा एक मित्र होता विजय गायकवाड नावाचा, आणि त्याच्या घरी जाऊन आम्ही दुपारचा डबा खाल्ला. त्याच्या घरातली ती जर्मनची ताटली, त्याच्यामध्ये बसलो, जेवण केलं, आणि थोडंसं तुकडोजी महाराजांच्या विचाराचं वातावरण घरात असल्यामुळे मला जात पात धर्म ह्या गोष्टी कळल्या नाही. आणि तो मला फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत आल्यावर म्हणतो की म्हणाला की उद्यापासून मा घरी नको येतो. मी म्हणलं काऊन रे, काय झालं? काही नाही, मा बाबा म्हणत होते तुम्ही उच्चवर्णीय आहे. मला समजलंच नाही हे उच्चवर्णी काय आहे, कारण मला एवढं माहीत होतं की ही भगवी टोपी जर मला कोणी घालून दिसलं तर मला वाटायचं की हा माझा नातेवाईक आहे. कारण आम्ही त्यावेळेस तुकडोजी महाराजांच्या वैचारिकतेच्या वातावरणामध्ये इतकं वावरत होतो. बालपण जरी होतं तरी त्या वातावरणाचा एक प्रभाव होता. मित्रांनो, मला आठवतं की माझ्या शाळा शिकत असताना माझ्या शाळेमध्ये मी कॉर्पोरेशनच्या हनुमाननगरच्या शाळेमध्ये शिकत होतो. दुसरा तिसरा वर्ग तिथे शिकलो. माझ्या आयुष्याचं जीवनाची सुरुवात फार मजेदार. आम्ही टिमकी भानखेडामध्ये माझा जन्म झाला. ज्या परिसराने माझ्या कुटुंबाला, माझ्या परिवाराला खूप प्रेम दिलं, तो भाग असा होता की त्या ठिकाणी वेगवेगळे मोहल्ले होते आणि ते मोहल्ले एकमेकाला लागून होते. त्याचं नावही मस्त होतं, तेलीपुरा, खाटिकपुरा, महारपुरा, चंबारपुरा, असे सगळे छोटे छोटे वसाहती. पण त्या एकमेकाशी इतक्या प्रेमाने, म्हणजे त्या काळामध्ये मी गुंडागर्दी पाहिली, सगळ्याच गोष्टी पाहिल्या. पण त्या ठिकाणी तुकडोजी महाराज आमच्या त्या ठिकाणी किरायाच्या घरात आम्ही राहत होतो. माझं पहिलं दुकान त्या ठिकाणी सुरू झालं आणि त्याला कारणं अशी झाली की माझे वडील गरिबीने फार त्रस्त झालेले. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये विचार आला आत्महत्येचा आणि ते आत्महत्या करायला निघाले. म्हणजे निघणार असं मनामध्ये वेगवेगळे विचार. कोणीतरी म्हटलं तुकडोजी महाराजांचं भजन आहे. म्हणाले कोण तुकडोजी महाराज, मरायचं तर आहे. म्हणून त्यांनी मग त्या भजनात जाऊन बसले. भजनाचा कुठला नाद नव्हता, पण त्या भजनांमधलं एक भजन असं होतं, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरवती त्या नवऱ्यापरी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. तर माझ्या बाबांनी त्या गर्दीतून मार्ग काढत महाराजांजवळ गेले आणि गर्दी खूप. महाराजांना म्हणाले की बाबा तुमचं पुस्तक घ्यायला माझ्या जो पैसे नाही आहे. त्यांनी एक पुस्तक त्यांच्या हातावर ठेवलं आणि माझ्या बाबांनी ते भजन आपल्या जीवनाचा प्रवासाचं एक मोठं मार्गदर्शन केलं, मार्गदर्शक समजलं. म्हणजे ते भजन म्हणत बसले नाही, तर ते जगण्यामध्ये आपल्या जीवनामध्ये कसं उतरवता येईल याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि मला माझ्या वयोमानाप्रमाणे जे आठवतं की माझं बालपण त्या ठिकाणी गेलं, पण पहिल्या वर्गात शाळा शिकायसाठी म्हणून तिथल्या वातावरणातून दूर जायसाठी माझ्या बाबांनी आम्हाला सिव्हिल लाईन सारख्या एरियात ठेवलं. तिथे पहिल्यांदा मी ख्रिश्चन मिशनरी शाळेमध्ये पहिला वर्ग शिकलो आणि तिथून विश्वकर्मा नगरला आमचं स्वतःचं घर निर्माण झालं. त्या ठिकाणी घर बांधकाम चालू होतं. तर माझ्या बाबांनी आमची परीक्षा कशी घ्यावी आणि ती परिस्थिती तशी होती, आजच्या सारख्या कुठल्याही सुखसोयी नव्हत्या. मला पहिल्या वर्गात शाळेत जाताना धरमपेठला ती ख्रिश्चन मिशनरी शाळा होती आणि आता त्याला बिशॉप कॉटन काहीतरी नाव आहे. तिथे मराठी पहिल्या वर्गात मी शिकत होतो आणि तिथून पायी घरी विश्वकर्मानगरला पहिल्या वर्गात आपलं पाटी दप्तर सांभाळत मी रोज यायचं रोज जायचं असं वर्षभर केलं. आणि नंतर मला त्यांनी दुसऱ्या वर्गामध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या हनुमाननगरच्या शाळेत टाकलं. मला तो एक लहानसा किस्सा यासाठी आठवतं की आपण हे सगळं काय करतो की मागचा जो इतिहास आहे तो आपल्या पोरांपर्यंत पोहोचवला पाहिजे की आम्ही आमचं जीवन कसं घडवत गेलो.
शिकत असताना हनुमाननगरच्या शाळेमध्ये एकदा दुपारी सुट्टी झाली आणि मला माझा एक मित्र होता विजय गायकवाड नावाचा, आणि त्याच्या घरी जाऊन आम्ही दुपारचा डबा खाल्ला. त्याच्या घरातली ती जर्मनची ताटली, त्याच्यामध्ये बसलो, जेवण केलं, आणि थोडंसं तुकडोजी महाराजांच्या विचाराचं वातावरण घरात असल्यामुळे मला जात पात धर्म ह्या गोष्टी कळल्या नाही. आणि तो मला फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत आल्यावर म्हणतो की की उद्यापासून मा घरी नको येजो. मी म्हणलं काऊन रे, काय झालं? काही नाही, मा बाबा म्हणत होते तुम्ही उच्चवर्णीय आहे. मला समजलंच नाही हे उच्चवर्णी काय आहे. कारण मला एवढं माहित होतं की ही भगवी टोपी जर मला कोणी घालून दिसलं तर मला वाटायचं की हा माझा नातेवाईक आहे. कारण आम्ही त्यावेळेस तुकडोजी महाराजांच्या वैचारिकतेच्या वातावरणामध्ये इतकं वावरत होतो. बालपण जरी होतं तरी त्या वातावरणाचा एक प्रभाव होता. आणि अनेकांना वाटत असेल ही भगवी टोपी काय आहे, कारण आपल्याकडे काय झालं की जी जी प्रतीकं आमच्या मानवांची होती, आमच्या मानवतेच्या विचाराची होती, ती प्रत्येक प्रतीक इथल्या प्रतिगाम्यांनी त्याच्यावर आपला कब्जा केला. आणि म्हणून संघा शब्दापासून तर प्रत्येक गोष्टीचं हे भगवान बुद्धाचं चिवर आहे. आणि ते आमच्या डोक्यावर महाराजांनी याच्यासाठी ठेवलं की माणूस हा, संसारी माणूस हा नेहमी बिथरत असतो. कारण तो प्रत्येक वेळेस वाईट विचाराकडे लवकर आकर्षण माणसाचं होतं. तर ते आकर्षण जेव्हा जेव्हा मनामध्ये येतं तेव्हा मला माझ्या टोपीची आठवण होते की मी त्यागाचं प्रतीक माझ्या डोक्यावर ठेवलेलं आहे, ते बुद्धाचं चिवर माझ्या डोक्यावर आहे. आणि ती जर मी त्या वाईट मार्गाकडे जाईल, खोटं बोलील, चोरी करील, भेसळ केलेला व्यवसाय करील किंवा खोटा व्यापार करील, खोट्या व्यापारातून धन कमवील, तेव्हा तेव्हा मला त्याची आठवण व्हावी, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि त्या पोरांनी मला मला म्हटलं की तुम्ही उच्च जाती, मला समजलं नव्हतं, पण कॉलेजमध्ये गेल्यावर मला माझी जात समजायला लागली. आणि लग्न जोडत असताना मला समजायला लागलं की जातीत पोटजाती असतात, कारण जात आणि पोटजात आम्ही कसे गुरफटलेलो आहोत. आणि मग याच्यातून एक लक्षात आलं की तुकडोजी महाराज म्हणतात, हातीने घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, यासी कारण एकच प्रचार प्रभावशाली. तर मग बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव माझ्यावर कसा पडला, त्याच्या आधीच असं होतं की मी ज्या विश्वकर्मा नगरला राहायचं, ते गरिबीच्या काळात आम्ही घेतलेला प्लॉट, त्या ठिकाणी स्मशानघाट होतं, एक मोठा नाला, त्याचं पाणी आमच्या घरामध्ये घुसायचं. आणि त्या ठिकाणी पावसाळाभर आम्हाला डबके एवढे मोठे साचायचे की तलाव भरल्यासारखा राहायचा. आणि मासोळ्या कशा पकडतात याचं पहिल्यांदा प्रयोगशील प्रशिक्षण म्हणजे मी कधीच नाही पकडल्या, कारण मासोळी खातही नव्हतं आणि काही. पण तिथे सगळे लहान लहान आजूबाजूच्या शेजारचे पोरं गळ घेऊन यायचे. तो गळ राहायचा 2 पैशाचा, 3 पैशाचा, 5 पैशाचा. त्याला एक दोरा बांधायचे आणि गांडूळ त्याला लावायचे आणि ते त्या पाण्यामध्ये फेकायचे आणि तिथून ते मासोळी. तर तो जे सगळं मी डोळ्यांनी पाहिलं. आणि मग जेव्हा आमच्या झोपडीत पाणी घुसलेलं, घरी वडील इकडे दुकानं असल्यामुळे माझे वडील 6 भाऊ, सगळं संयुक्त कुटुंब, तर आम्ही टिमकीच्या घरामध्ये किरायाने राहत होतो. तर तेव्हा माझ्या आईची प्रकृती खराब झाली. मग शेजारी आमच्या कोण होतं, तर शेजारी सगळे आंबेडकरी लोक होते. माझं एकच घर ओबीसी, आजूबाजूच्या गल्लीमध्ये सगळे. मग ती जिजाबाई नगराळे, जी जिला आम्ही मावशी म्हणायचो, आणि त्या बाईनी आम्हाला आपल्या घरी सगळ्या पोरांना, माझ्या आईला नेलं. आणि बाजूला ते घर पाटलाचं होतं, त्या पाटलांच्या घरी राहण्याची व्यवस्था, त्यांनी आम्हाला एक दिवस जेवण दिलं. जिजाबाईकडे आम्ही, जिजामावशीकडे आम्ही रोज जेवायचं. असं 10-12 दिवस आमचं, 10-12 दिवस अशा प्रकारचा सगळा आमचा एक परिस्थिती, जोपर्यंत पाणी थांबलं नाही. वडील तिकडे दुकानांमध्ये असल्यामुळे ते टिमकीमध्येच होते. त्यांना हे माहीतच नाही की इकडे, कारण तो रस्ते त्यावेळेस नव्हते, मातीचे सगळं, आणि सायकल डोक्यावर घेऊन यावं लागत होतं. हे सगळं सांगण्याचं कारण असं की मला ज्या संस्कारातून मी घडलो, त्या आंबेडकरी परिवारामध्ये मी राहिलो लहानापासून. तर जिथे माझा जन्म झाला त्या भानखेड्यामध्ये सुद्धा माझ्या त्या ठिकाणी मला वाटतं बन्सीलाल डोंगरे, जे तुलसी डोंगरे जे आता वारले, त्यांचे वडील माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते, ते चांगले कलाकार होते. माझ्याकडे ते भजनांमध्ये तबला वाजवायला यायचे. अशा प्रकारच्या वातावरणातून आम्ही घडत गेलो. पण जेव्हा मी साहित्याकडे वळलो, मी तसा बीकॉमचा विद्यार्थी,
साहित्य मला खूप समजत नव्हतं, पण एक होतं. दुसरं आणखी एकदा मला बुद्ध तत्वज्ञानाचा किंवा बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव व्हायला कारण जर आणखी झालं असेल तर ती गोष्ट आहे की आम्ही परिसरात राहत होतो. पाठीमागे चंद्रमणी नगर या बाजूला एक बुद्ध विहार आणि विश्वकर्मा नगरच्या बुद्ध विहाराच्या बांधकामामध्ये आणि त्या बुद्ध मूर्तीला बसवण्यामध्ये माझ्या वडिलांचं सर्वात मोठं योगदान होतं. ती बुद्ध मूर्ती आमच्याकडनं आम्ही ती भेट दिलेली होती. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सकाळी आंबेडकर जयंतीला आणि बुद्ध जयंतीला ज्या रेकॉर्ड त्या काळात लागायचे आणि तेव्हा जे आम्ही गाणे ऐकायचं, सकाळचं जी आमची सकाळ व्हायची ती त्या गाण्यातून व्हायची आणि ते शब्द आमच्या मनावर बिंबित होत गेले. मला आता एक आश्चर्य वाटतं की आज ते गाणे वाजणं बंद झालंय. आता गाणी विचित्रच निघाले आहेत. आधे इधर आधे उधर. मला ते समजलंच नाही की लिहिणाऱ्याला काय लिहायचं आहे आणि कशासाठी लिहायचं आहे काहीच समजलं नाही. पण त्यावेळेस तुझ्याच धम्मचक्र फिरे जगावरी या या गाण्यांनी आम्ही जागत गेलो आणि ते गाणे मनावर परिणाम करत गेले. आणि मग विचार आला की माझ्या घरी माझ्या बाबांनी बुद्धाचा फोटो का लावला. कारण प्रतिमा आमच्याकडे तर देवाच्या आधी वेगळ्याच होत्या. त्या प्रतिमा आमच्याकडे नसून माझ्या दुकानामध्ये पहिला फोटो तुकडोजी महाराजांचा, त्याच्या बाजूला एका बाजूला पहिल्यांदा भगवान बुद्ध, मग तुकडोजी महाराज आणि मग येशू ख्रिस्त. तर मला ते कधीच कळत नव्हतं की म्हटलं ही फोटो माझ्या घरात का आली, या प्रतिमा माझ्या घरात लहानपणापासून का आल्यात. आणि मग मी त्या प्रतिमांचा माझ्यावर जो परिणाम होत गेला आणि मी जेव्हा शेवटी माझे वडील ज्या मानव मंदिर म्हणून आमचं एक एरलेला हे आहे त्या ठिकाणी माझ्या बाबांची जी रूम, ते शेवटपर्यंत स्वावलंबी जीवन जगले, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून त्या ठिकाणी राहायचे. तर त्यांनी त्या पलंगावर ज्या ठिकाणी झोपायचे त्या ठिकाणी एकीकडे बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या बाजूला भगवान बुद्ध, त्यांच्या डोक्यावर झोपण्याच्या पलंगाच्या डोक्यावर त्यांच्या हे दोन प्रतिमा जे तुकडोजी महाराजांच्या विचाराचे वारसदार होते त्यांनी तुकडोजी महाराज खाली ठेवले, पण या दोन प्रतिमा वर का ठेवल्या याचं मी चिंतन करायला लागलो की या माणसाला बुद्ध कसा समजला, यांना बाबासाहेब कसे समजले. आणि मग मला लक्षात आलं की 1955 मध्ये तुकडोजी महाराज जपानमध्ये गेले होते. बाबासाहेबांचं धर्मांतरण 1956 ला झालं आणि ज्यावेळेस महाराज जपानला गेले त्यावेळेस धर्म परिवर्तन व्हायचं होतं. पण जपानमध्ये एक 3.5 वर्ग मराठी शिकलेला माणूस, ज्याला मराठी आणि हिंदी शिवाय काहीच बोलता येत नव्हतं, त्या माणसाला पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे एक शिष्टमंडळ पाठवलं होतं, तिथे विश्वधर्म आणि विश्वशांती परिषद होती, अनायुक्य नावाची संस्था जपानमधली, तिने ते त्या ठिकाणी तो हे घेतलेला होता मोठं विश्वशांती आणि विश्वधर्म परिषद. त्या परिषदेमध्ये हे जेव्हा सहभागी झाले आणि त्या परिषदेची सुरुवात, त्या परिषदेला सुरुवात तुकडोजी महाराजांच्या भजनाने झाली. त्या आयोजकांनी म्हटलं की महाराज तुमच्या भजनाने याची सुरुवात होईल. ते भजन होतं, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंगभूमी यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है. आणि मग जेव्हा त्याचा समारोप होता त्या समारोपामध्ये अनेक ठराव ठेवले गेले. त्या ठिकाणी एक ठराव होता आणि हे सगळं मंत्रिमंडळ पाठवणारे पंडित जवाहरलाल नेहरू होते, जे भारताचे पहिले प्रधानमंत्री होते. पंडित जवाहरलाल नेहरू हा विज्ञानवादी माणूस होता. त्याला बुवाबाजी आणि अंधश्रद्धेचा फार विरोधक होता तो. कारण त्याच्या आधीची एक घटना सांगतो की तुकडोजी महाराजांचं राष्ट्रपती भवनात राजेंद्र बाबूंच्या 1954 दरम्यान राष्ट्रपती भवनात भजन होतं आणि तुकडोजी महाराजांना त्यांनी त्या भजनाचा निरोप दिला. तर तेव्हा राष्ट्रपती म्हणतात की पंडित जी, मेरे यहाँ तुकडोजी महाराज का राष्ट्रपती भवन में भजन है, आप उसमें शामिल हो जाइए. तर नेहरू जी म्हणाले नहीं, मुझे कोई और काम है, मैं नहीं आ सकता. तर सहज राजेंद्र बाबू म्हणतात कि तुम्हारे गाड़ी का रेडियो शुरू रखना, अगर तुम्हें अच्छा लगा तो आप वापस आ जाना. त्यांनी रेडिओ ऐकला आणि महाराजांची भजन ऐकताना ते इतके प्रभावित झाले, ते म्हणाले ड्रायव्हरला की
की आपण वापस जाऊ आणि त्यांच्यासोबत जे त्या काळातले मंत्री होते त्या मंत्र्याला सांगितलं की तू विदेशी पाहुणे जे विमानतळावर येऊन आले त्यांना राष्ट्रपती भवनात घेऊन या आणि त्या ठिकाणी भजन कोणतं म्हणावं तुकडोजी महाराजांनी. तुम्हाला वाटतं की हे संत महात्मा हे सगळे धार्मिक असतात, त्यांनी रामकृष्ण किंवा या सगळ्या गोष्टी पात्र, पण त्या पात्रांना वेगळ्या टाईपनी समाजासमोर आणलं. जेव्हा तुकडोजी महाराजांना विचारलं की तुम्ही रामकृष्ण हरी मंदिर आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या काही निर्मिती करून झाले, ते म्हणाले मला संप्रदायवाद या देशातला खतम करायचा आहे. पण जेव्हा पत्रकारांनी विचारलं मग तुम्ही यांना मानत नाही तर मग हे तर ते म्हणाले की एक राम दशरथ का बेटा, एक राम घटघट बेटा, एक राम जगत पसारा और मेरा राम सबसे न्यारा. मी कबीराच्या विचाराला घेऊन, बुद्धाच्या विचाराला घेऊन सामोर जातोय. आणि त्या ठिकाणी जेव्हा महाराजांनी ते भजन होतं असं एक जे जास्त प्रभावी झालं त्या काळामध्ये राष्ट्रपती भवनात, बिगड़ गई शासन की रीति, साम दाम दंडन की नीति, अपना पर का देख देख कर झुके न्याय का तोल, बंदे अब तो आंखें खोल. हे कोणाला सांगून आले, तिथे राष्ट्रपती बसले आहेत, प्रधानमंत्री बसले आहेत, पूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ बसलाय आणि त्यावेळेस सांगतात जी आजही परिस्थिती तशीच आहे. आजही या देशातले राजकीय पुढारी आणि मंत्री आपल्या कुटुंबा परिवारापुरतं मर्यादित आहेत. त्यांना सांगितलं की हा देश तुम्हाला, आणि महाराजांनी हेही त्यांना सांगितलं, अगर तुम इस देश को अपने विचार संत महापुरुषों के विचारों से, मानवता के विचारों से नहीं चलाओगे तो याद रखो एक दिन लोग तुमको रास्ते पे ला के तुम्हारे मुंह में मट्टी डालेंगे, तुमको इतना मारेंगे कि तुम समझ में नहीं आएगा आपको की ये देश किसका है. हे देश ज्या महापुरुषांनी उभा केला, ज्या महापुरुषांच्या विचारावर या देशाची माणुसकी मानवता उभी आहे, त्यांना तुम्ही नष्ट करण्याचा स्वातंत्र्यानंतरही प्रयत्न करता, लोकशाहीमध्ये सुद्धा प्रयत्न करता, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. आणि तेव्हा त्याचं जेव्हा आभार प्रदर्शन करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले की महाराज मैंने भगवत भक्ति करने वाले संत देखे, ईश्वर भक्ति का मार्ग बताने वाले संत देखे, मगर आप पहले ऐसे संत हो जिसने राष्ट्र धर्म बताया, जिसने बताया कि आपका धर्म, आपकी पूजा पाती, आपका जो जो है आपकी उपासना, वो अपने घर के 4 दीवारों में रखो और घर के 4 दीवारों के बाहर आने के बाद में आपको राष्ट्र धर्म से करना है. जात भारती धर्म भारती, भारत की रे करो आरती. म्हणजे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वसा पा कसा आहे की बाबासाहेब म्हणतात मी कोण आहे, तर मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे. तीच भूमिका घेऊन तुकडोजी महाराजांनी त्या ठिकाणी जे हे दिलं. आणि नंतर महाराज जेव्हा 1955 मध्ये तिथे जे भाषण करतात, मेरी जपान यात्रा पुस्तक आहे, त्या जपान यात्रा पुस्तकामध्ये त्यांनी जे भाषण, तर त्यातला एक प्रसंग असा होता जो तुम्ही आम्ही समजून घेतला पाहिजे. त्या ठिकाणी एक प्रस्ताव आला होता पंडित जवाहरलाल नेहरूकडून. कारण आपल्याकडे कसं आहे की प्रत्येक महापुरुषांच्या बाबतीत आपण इतके भ्रमिष्ट असतो की आपल्याला जर त्याचा एखादा व्यक्ती आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा किंवा आपल्या जवळचा नसेल तर आपण त्याच्या विकृती किंवा त्याच्यातल्या वाईट गोष्टी ज्या प्रचार समाजामध्ये झालेला असतो त्याच्यावर आपण फार जास्त चिंतन करतो किंवा तो खोटा प्रचार आहे हे आपल्याला मान्य नसतं. आणि मग तिथे काय झालं होतं, तो प्रस्ताव असा होता की आचार्य नावाचा एक व्यक्ती त्या अभ्यास मंडळात गेला होता, त्या शिष्टमंडळात. त्यांनी तो प्रस्ताव ठेवला, तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाठवला होता. तो प्रस्ताव असा होता की विश्वामध्ये बुद्धाच्या पंचशिलाने शांती प्रस्थापित होऊ शकते. हा प्रस्ताव भारताकडून ठेवला. त्या ठिकाणी 18 देशाचे जवळजवळ प्रतिनिधी होते आणि हजारो नागरिक जपानी आणि बाकी देशातले पण आले होते. महाराज म्हणतात इतना बड़ा सभागृह फुल भरा था और जब ये प्रस्ताव रखा गया तो उसमें वादावादी सुरू हुई. कारण काही राष्ट्रांना वाटलं की भारताचं नाव मोठं होईल आणि काही राष्ट्रांना वाटलं की आमचा धर्म श्रेष्ठ नाही का, तुम्ही बुद्धाचाच तत्वज्ञान कसं म्हणता. आणि त्या ठिकाणी जो वाद सुरू झाला तेव्हा तुकडोजी महाराज दुभाषीच्या माध्यमातून एका जपानी पोराला म्हणाले की तू उठून उभा राहा आणि या लोकांना सांग की तुम्ही पीस कॉन्फरन्ससाठी आले की हॉट कॉन्फरन्ससाठी आले. तुम्ही शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून जगामध्ये, विश्वामध्ये तुम्ही याच्यासाठी चर्चा करायला आले की गरमागरमीचे चर्चा करायला आले. पण त्या पोरांनी हिंमत केली नाही. पण त्या सभागृहामध्ये जे अध्यक्ष होते त्या अध्यक्षांनी तुकडोजी महाराजांकडे बोट दाखवलं आणि सांगितलं भारतातून हे जे व्यक्ती आले ते व्यक्ती या विषयावर बोलतील. तुकडोजी महाराज उभे झाले तर महाराज म्हणतात एकदम पूर्ण सभागृह पिन ड्रॉप सायलेंस झालं. आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं की कौन से धर्म ने चोरी करने को सिखाया, कौन से धर्म ने व्यभिचार करने को सिखाया,
कौन से धर्म ने झूठ बोलने को सिखाया, हिंसा का समर्थन कौन सा धर्म दुनिया में करता है, अशा त्यांनी अशेष पंचशिलाचा अर्थ आणि मग त्याचे अर्थ समजावून सांगितले. मग भगवान बुद्धाच्या पंचशिलातला कुठला शील असा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला तुमच्या धर्माला कुठेतरी कमीपणा वाटतो. जर तुमचाही धर्म हेच सांगत असेल, कारण हा प्रवाह जगामध्ये बुद्धाच्या तत्वज्ञानापासून येत गेल्यानंतर ख्रिस्त असो, इस्लाम असो, या सगळ्यांनी त्या प्रवाहाला आपल्या जवळ ओढलं. आणि मग भागवत धर्म म्हणजे इथे जो वारकरी संप्रदाय आहे, तुम्ही या संतांच्या सगळ्या साहित्यामध्ये पहा तर तुम्हाला दिसेल की बुद्धाच्या तत्वज्ञानालाच त्यांनी सामोर नेत गेले. मग तो मानव पंथाचा चक्रधरांचा पण याच्यामध्ये तुम्ही जाती व्यवस्था आणि या सगळ्या अस्पृश्यतेच्या विरोधात लिंगायत समाजाचे जे बसवेश्वर होते त्यांनी सुद्धा हाच विचार मांडला. लिंगायत समाजाच्या बसवेश्वरांच्या याच्यात तर तुम्हाला बुद्धाचे मंडपम वगैरे जे म्हणतात त्या न्याय व्यवस्था आणि सगळ्या स्त्रीला सन्मान या सगळ्या गोष्टी याही संप्रदायांनी स्वीकारल्या आणि तेच विचार त्या त्या काळाप्रमाणे कालांतराप्रमाणे समाजासमोर मांडण्याचा या लोकांनी प्रयत्न केला. पण एक झालं की तुकडोजी महाराजांच्या भाषणांनी ते लोक इतके प्रभावित झाले आणि इतक्या टाळ्या वाजवत होत्या महाराज म्हणतात की मी अक्षरशः त्या सगळ्या टाळ्या ऐकत इतका हे झालो होतो की मला असं वाटत होतं की मी बोलल्यानंतर काही लोक आणखी विरोधात जातील, पण कोणीही विरोधात गेलं नाही. एक मतानं तो ठराव त्या ठिकाणी पास झाला की भगवान बुद्धाच्या पंचशिला आणि विश्वामध्ये शांती प्रस्थापित होऊ शकते. हा 1955 मध्ये त्या जपानमध्ये त्या ठिकाणी हा प्रस्ताव पास झाला. अशा प्रकारे बुद्धाच्या तत्वज्ञानाशी मला असं एक वाटतं की बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या काळामध्ये या लोकांनी प्रयत्न केले असतील की बाबासाहेबांच्या या चळवळीला कुठेतरी विरोध झाला पाहिजे म्हणून, पण ओबीसी कडून बहुजनांकडून विरोध न व्हायला कारण एक होतं की ते तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबाचा प्रभाव विदर्भामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की गावागावातून त्याचा विरोध झाला नाही. उलट गावागावातून जे नंतर इतक्या लवकर तर समाजाने स्वीकारला नाही. आज समाजाच्या घरामध्ये बाबासाहेब लागायला लागले, आज बहुजनांच्या घरामध्ये बुद्ध लागायला लागले, आता त्यांना कुठेतरी जवळीक वाटायला लागली. याचं कारण हे दोन महापुरुष आहे. या दोन महापुरुषांनी जी पेरणी केली, कारण एक आमचे केशवदास रामटेके होते, ते आम्हाला नेहमी सांगायचे, ते तुकडोजी महाराजांचे प्रचारक होते. त्यांच्या डोक्यावर भगवी टोपी राहायची, त्यांनी लग्न नव्हतं केलं. ते एक दिवस महाराजांना विचारतात की महाराज, मला लोक म्हणतात की तुम्ही तुकडोजी महाराजांचं काम सोडून द्या आणि भगवान बुद्धाचा तुम्ही हे चिवर धारण करून तुम्ही काम करा. तर तेव्हा ते तुकडोजी महाराजांजवळ जातात आणि विचारतात की महाराज म्हणाले, मला असं लोक म्हणतात माझे, तर मी काय करू? म्हणे, तू बुद्ध वाचला का? म्हणाल नाही. मग महाराजांनी काही पुस्तकांची नावं सांगितली, त्यांना वाचायला लावलं आणि 15 दिवसांनी भेटायला लावलं. जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा म्हणाले, का रे केशवदास, वाचला का सर्व? म्हणाले, हो महाराज. मग तुला काय वाटलं? म्हणे, तुम्ही तर बुद्धाचं काम करता. म्हणजे तुम्ही गुरुदेव सेवा मंडळाच्या पूर्ण पायाभरणीचा जर विचार केला तर आमच्याकडे सुद्धा पद्धत आहे. आम्ही उपासक म्हणतो, उपासिका म्हणतो. आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये जेव्हा बसतो, उपासिकांनो म्हणजे उपासक शब्दात उपासिका पण आल्या. आणि मग आमचा जो ड्रेस कोड आहे त्यापासून तर सगळ्या गोष्टी ही बुद्धाच्या तत्वज्ञानातली शिस्त, बसताना कसं बसलं पाहिजे, उठताना कसं उठलं पाहिजे. महाराजांनी त्या बहुजन समाजाला, त्या बह्याड समाजाला, ज्याच्यामध्ये जाती पोटजातीमध्ये वाटलेल्या, अंधश्रद्धामध्ये गुरफटलेल्या समाजाला जेव्हा त्यांनी काढलं, त्या ठिकाणी बुद्धाच्या विचाराचा प्रभावाने ते हळूहळू त्या लोकांमध्ये पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बुद्ध हा कुठल्या एका जाती धर्माचा व्यक्ती नव्हता, तर बुद्धांनी जो विचार दिला, म्हणून महाराज म्हणतात, हातीने घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, त्याची कारण एकच प्रचार प्रभावशाली. याचं कारण की बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये माणुसकी जोडणारी कुठली अस्पृश्यता, कारण तुकडोजी महाराज धर्मांतरावर जे लिहितात, महाराजांचं गुरुदेव मासिक नावाचं मासिक अजूनही निघतं, त्याच्यामध्ये हिंदी आणि मराठी अग्रलेख तुकडोजी महाराज लिहायचे स्वतः. महाराज पत्रकार होते, महाराज गायक होते, महाराज स्वतःच काव्य करायचे, महाराज चांगले प्रबोधनकार होते, भाषण करायचे. महाराजांचे जर तुम्ही पाहिलं आश्रम त्यांनी जे स्थापन केले त्याची रचना तुकडोजी महाराजांची आहे, कोणी आर्किटेक्चर नाही आहे. म्हणजे महाराज एक चांगले वास्तुशिल्पी होते.
म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीचा एका 3.5 मराठी वर्ग न शिकलेल्या माणसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात. तेव्हा ते धर्मांतरांवर का लिहितात ते महाराज असं म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं. ते म्हणतात, महाविद्वान बनने के बाद भी उच्चवर्णीय कहलाने वालों ने बाबा साहब को अपने कतार में नहीं बैठने दिया. अछूत माने गए लोगों में हजारों आचरणशील लोग थे, लेकिन उन्हें जानवरों से भी बेहतर समझा गया. यह था रूढ़िबद्ध हिंदू धर्म. संत प्रणाली में यह बात कहा, भक्त सज्जन कसाई, संत चोखा मेड़ा और महात्मा रैदास चमार वहां उतने ही ऊंचे समझे गए जितने संत एकनाथ रामदास तुकाराम. लेकिन समाज संत मत पर अटल कहा है. बाबा साहब ने खूब सोचा, आज का अछूत कल कलमा पढ़कर इस्लाम और बत्तीसा लेकर क्रिश्चियन हो जाए तो तुम्हारे सर पर नाच सकता है. हे त्यांनी शंकराचार्याला असे प्रश्न विचारले आणि समोर म्हणतात, फिर तुम्हारे बने रहने पर हम हमें बराबर से क्यों नहीं रखते. क्या बाइबल और कुरान से तुम्हारे वेद मंत्रों से अधिक ताकत है. लेकिन शंकराचार्य नहीं माने. आखिर उन्होंने छलांग मारनी ही पड़ी. लेकिन बाबा साहब सच्चे धर्म पुरुष थे. राग द्वेष में के वश होकर उन्होंने निर्णय नहीं किया, बहुत सोच समझकर उन्होंने बुद्ध धर्म को चुना है. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण बुद्ध धर्माचे तत्व काय आहे हे त्यांनी अग्रलेखातून मांडले. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांचं निर्माण झालं तर त्यावेळेस तुकडोजी महाराज इतके अस्वस्थ झाले होते की त्यांनी त्या अस्वस्थतेमध्ये एक गीत लिहिलं आणि ज्या दिवशी वारले त्याच दिवशी लिहिलं. आणि ते गीत असं होतं, धन्य भीम भगवान जगत तारण आए थे, धन्य भीम भगवान दलित जन तारण आए थे, हमने बड़ा किया उपकार देश पर मानव उन्नत करने में. त्यातलं खूप मोठं आहे, तुम्ही मिली प्रेरणा बुद्ध से, ते सर्व मोठं गीत आहे ते. पण इन जाती में भी संत हुए दबे रहे जन रूढी से. महाराज म्हणतात तिथे झाले, पण तू एक असा निघाला की तुम्ही आपल्या शिक्षणाच्या जोरावर, शिक्षणाच्या ताकदीच्या जोरावर तू या समाजाला बुद्धाच्या दिशेने नेलं. ही क्रांती जगातली अशी क्रांती राहिली की जिथे रक्तही सांडलं नाही, जिथे शस्त्रही उचललं नाही, तरी तू ही एवढी मोठी क्रांती करू शकला. आणि तू जर नसता, आचार्य हरिभाऊ दादा विरोडकरांचा एक लेख याच्यामध्ये जे आजही हयात आहेत आणि तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात ते राहिले, तर त्या ठिकाणी ते लिहितात की महाराज बसता उठता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचे. मी एक दिवस त्यांना म्हटलं म्हणे की तुम्ही बसता उठता म्हणता डॉक्टर आंबेडकरांना भूक लागली, डॉक्टर आंबेडकरांना तहान लागली, डॉक्टर आंबेडकरांना. ते म्हणाले तुम्ही असं का बाबासाहेबांचं नाव घेता. ते म्हणाले, अरे या महापुरुषाने एवढं मोठं काम केलं की जगामध्ये माझ्यासारखे हजारो लोक आले असते तरी हा समाज बदलवू शकले नसते. त्या खालच्या स्तरातल्या प्रत्येक माणसाला मोठं व्हावं, तो समानतेने यावं, समता नांदावी, हा जो न्याय नीती आणि सगळ्या गोष्टीचा विचार तुकडोजी महाराजांनी आपल्या विचारातून देण्याचा प्रयत्न केला. शेवटी एवढंच सांगतो की मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच ऊंच हटाना गर्व मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. हेच भारतीय संविधानामध्ये तत्व त्यांनी टाकले. आणि पूर्ण संत कबीरापासून तर सगळ्यांचा जो विचार होता त्याचा निचोड म्हणजे भारतीय संविधान आहे. ॲक्च्युली माझ्याकडे विषय देताना म्हटलेलं आहे की मी बौद्ध स्त्रियांचे कर्तव्य काय यावर बोला. आता जेव्हा कर्तव्याची भूमिका येते ना, तर तेव्हा कधी कधी थोडीशी आगपाखड पण होते, आहे की नाही. आणि मग ते आगपाखड होत असताना नेमकं काय होत असतं की आम्ही कुठे चुकतो असं सांगितलं जातं. पण मी आम्ही कुठे चुकतो असं सांगण्यापेक्षा आम्ही काय करायला पाहिजे याकडे जास्त लक्ष वेधेल. कारण स्त्री आणि पुरुषांच्या दृष्टिकोनातून जर आम्ही विचार केला तर आम्ही स्त्रिया कुठेच कमी नाही. हे तथागत भगवान गौतम बुद्धांनी पण मान्य केलेलं आहे. हे आपल्याला मान्य असेल किंवा माहिती असेल. मी 2 त्यातले उदाहरण सांगते आहे. भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिताना त्या ठिकाणी आनंदासोबत भगवान बुद्धांचा झालेला संवाद लिहितात आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेला महाप्रजापती भगवान बुद्धांकडे जाते आणि मला सुद्धा तुम्ही दीक्षा द्या, या संघात प्रवेश द्या, तेव्हा भगवान बुद्ध त्यांना नकार देतात. आपल्या 500 मैत्रिणीसोबत जातात आहे, बरोबर आहे. कारण काही असो पण ते नकार देतात. आणि मग ती महाकारुणी ती माता हे आनंदाला आपल्या वेदना सांगते. आनंदाला एक प्रश्न पडतो
की भगवंतांच्या विचारात तर असे कधीच भेद दिसला नाही, पण असं का करतात आहे भगवान बुद्ध? म्हणून ते तथागतांना प्रश्न करतात, काय आपणही त्यांच्या त्या ब्राह्मण पंडितांसारखीच का, जे स्त्रियांना शूद्र आणि हीन समजतात आणि म्हणून ते म्हणतात की मोक्ष मिळवण्याच्या पात्रतेची स्त्री नाही, अशीच आपले पण विचार का? त्यावेळेस भगवान बुद्ध जे उत्तर देतात ना, ते फारच मार्मिक आहे. त्या दोन वाक्यामध्ये खूप काही त्या भगवान बुद्धांच्या नजरेत आम्हास त्यांची काय स्थिती असेल हे जाणवतं. भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात, नाही आनंदा, असा आरोप माझ्यावर करू नको. मी स्त्रियांना कुठेही कमी लेखत नाही. स्त्रियांच्या संदर्भात माझ्या मनात तेवढाच सन्मान आहे. स्त्री सुद्धा पुरुषांप्रमाणे निर्वाण पद प्राप्त करणे इतकी लायक आहे, हा मला विश्वास आहे. माझं काही व्यावहारिक कारण आहेत, मी त्याला नकार देतो आहे. पुढे आनंदाला ते होकार देतात आणि महाप्रजापतीला संघामध्ये प्रवेश. ही जगातील मला वाटते पहिली क्रांती आहे की ज्या म्हणजे त्या कालावधीमध्ये भगवान बुद्ध आणि महावीरांचा सुद्धा जैन धर्म होता, पण त्या कालावधीमध्ये तिथे स्त्रिया सहभागी झाल्या नव्हत्या. पण भगवान बुद्धाने स्त्रियांना आपल्या संघात प्रवेश दिला आणि मग आमच्या स्त्रियांचं कुठेतरी एक विचार प्रसाराच्या कार्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे भगवान बुद्ध तिथे मान्य करतात की मी स्त्रियांना कुठेही कमी लेखत नाही. ते म्हणतात की निर्वाण प्राप्त करण्या इतपत त्या लायक आहेत, जिथे आम्हाला त्यावेळच्या असलेल्या वैदिक धर्मानुसार मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकार नव्हता. पण भगवान बुद्ध मात्र आम्हाला तो अधिकार आहे, ती लायक आहे. अधिकार आहे म्हणण्यापेक्षा ती लायक आहे हे सांगतात. दुसरं एक परत आपल्याला सांगते आहे, भगवान बुद्ध प्रसेनजिताशी चर्चा करत असतात आणि चर्चा करत असताना प्रसेनजिताचा एक दूत येतो आणि प्रसेनजिताच्या कानामध्ये सांगतो आणि ते माहिती दिल्याबरोबर प्रसेनजित राजाचा चेहरा थोडासा उतरतो. त्यावेळेला भगवान बुद्ध जे जाणायचे ते जाणून जातात आणि मग भगवान बुद्ध त्यांना प्रश्न म्हणतात, राजा चेहरा उतरायला काय झालं? त्यावेळेला प्रसेनजित राजा म्हणतोय की राणी मल्लिकाला मुलगी झालेली आहे, कन्या झालेली आहे. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात, राजा मुलगी होणं हे फार चांगलं आहे. अरे ती 7 भांडारापैकी एक अत्यंत अनमोल भांडार म्हणजे कन्या आहे. जे आपण म्हणतो ना 7 भांडार, म्हणजे अत्यंत सुख संपन्नतेचे जे 7 भांडार म्हटलं, त्या 7 भांडारापैकी कन्या हे अत्यंत अनमोल अशा पद्धतीचं भांडार आहे. अरे याच कन्येच्या पोटी अनेक राजे महाराजे सम्राट जन्म घेतात. यांच्यावर संस्कार तीच करते आहे. ती जन्माला आली म्हणून तू असा नाराज होऊ नको. बघा किती मोठं, म्हणजे आजपासून जवळपास 2.5-3,000 वर्षापूर्वी भगवान बुद्ध स्त्रियांच्या संदर्भामध्ये ही भूमिका ठेवतात आहे. आणि मग आपण बघतो की त्याच्यानंतर आपण बघतो की बौद्ध धम्मामध्ये अनेक थेरी होऊन गेलेल्या आहेत. त्या थेरींनी धम्माचा प्रचार प्रसार करत असताना जीवनाचा अर्थ लोकांना समजावून सांगितलेला आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण सांगितलं तर भगवान बुद्धांच्या कालावधीपासून आम्हा स्त्रियांचं स्थान हे अगदी बरोबरीच आहे. आणि त्यात जर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर म्हणतात की मी समाजाची प्रगती तिथे समजतो ज्या समाजामध्ये स्त्रियांची प्रगती खऱ्या अर्थाने झाली असेल. म्हणजे ज्या समाजामध्ये स्त्रियांची प्रगती झाली असेल तो समाज खरा प्रगतिवान असतो. आणि खरोखरच आमचा जो आंबेडकरी समुदाय आहे ना, हा खरोखरच समुदाय मी भाग्यवान म्हणणार नाही, नशीबवान म्हणणार नाही, पण अत्यंत प्रगतिशील आहे. कारण त्या समाजामध्ये स्त्रियांची प्रगती व्हायला प्रथम सुरुवात झालेली आहे. जो समाज अनेक कालावधीपर्यंत हीन दीन अगदी चिखलात गळतेला होता आणि स्त्रियांना काहीच मान नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे ब्राह्मण स्त्रियांना तर सन्मान नव्हताच नव्हता. पण आमच्या बहुजन समाजाला, आमच्या अस्पृश्य समाजातील स्त्रियांना तरी कुठला सन्मान होता. पण किमान रोजीरोटीसाठी बाहेर जाऊ शकत होते. केशवपन करण्याची स्थिती आमच्याकडे नव्हती. सती जाण्याची प्रथा आमच्याकडे नव्हती. पण ताराबाई शिंदे म्हणतात, ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना या ग्रंथात म्हणतात की उच्चवर्णीयांचे हे जे सगळे होते ना प्रथा परंपरा, हळूहळू आता इतर समाजाकडे यायला लागलेले होते.
किंवा लागलेले आहेत. म्हणजे मराठा, शेणवी, प्रभू वगैरे अशा समाजामध्ये यायला लागले होते. कदाचित काही कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकर जर आम्हाला मिळाले नसते, तर कदाचित आम्हीही या प्रथांनी कदाचित प्रभावित झालो असतो की काय माहिती नाही. पण एक बाबासाहेबांसारखी व्यक्ती आमच्या समाजाला मिळाली, ज्यांनी महात्मा फुल्यांना आपलं गुरु मानलं. त्यांच्या समानतेच्या स्त्रियांच्या शिक्षणाची ज्यांनी सुरुवात केली, त्या शिक्षणाच्या सुरुवातीला किंवा त्या विचारांना त्यांनी घेतलं, समाजामध्ये त्यांच्या कार्याला घेतलं आणि मग त्यांचं लक्ष ते म्हणतात की या देशामध्ये खरंच स्त्रियांची प्रगती होणं अत्यंत महत्वाचे आहे. आणि म्हणून महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेला स्त्रियांना प्रबोधन करताना ते म्हणतात की तुम्हाला आता हे सगळं असं सोडून द्यायचं आहे. तुम्हाला कुटुंबाचा भार वाहता वाहता आता समाजाचे भार व्हायला सुद्धा सुरुवात करायची आहे. कोल्हापूरच्या सभेमध्ये संबोधन करताना बाबासाहेब म्हणतात आहे की आता स्त्रियांनी डोक्यावरचा पदर जरा कमरेला खोचावा आणि आता समाजाच्या चळवळीमध्ये आता त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. त्यावेळेलाही ते मध्ये 1942 परिषदेमध्ये बाबासाहेब म्हणतात, नागपूरलाच झालेली परिषद, स्त्रियांना संबोधित करताना म्हणतात की स्त्रियांनी आपल्या पतीच्या कार्यामध्ये केवळ तिचा पती म्हणून नव्हे तर तिची पती आणि पत्नी यांचे संबंध हे केवळ पती आणि पत्नी म्हणून नव्हे, ते एका स्त्रीचे संबंध आपल्या पतीसोबत मैत्रिणीसारखे असायला पाहिजे. कारण बघा कधी कधी माणूस पत्नी म्हणून तिला सांगायला घाबरेल, पण मैत्रीण म्हणून घाबरणार नाही, आहे की नाही? आपण आपली गुपित मित्रमैत्रिणींजवळच ओपन करतोय ना. म्हणजे इतकी लेवल आपली असायला पाहिजे. एक मैत्रीण म्हणून त्यांचे संबंध, मित्रमैत्रीण म्हणून संबंध असायला पाहिजे. बाबासाहेब म्हणतात आणि ते म्हणतात की पत्नीने आपल्या पतीच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, त्याला पूर्णपणे सहकार्य करायला पाहिजे. पण त्याचबरोबर म्हणतात की समजा तो पती तुमच्यावर अन्याय करणारा असेल तर त्या विरोधात सुद्धा उभं राहता यायला पाहिजे. म्हणजे एकाच भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला दोन भूमिका देतात. एका बाजूला पूर्णपणे सहभागी, जर तो व्यक्ती आम्हाला खरोखर सहकार्य करणारा असेल, आमचा मान सन्मान करणारा असेल, तर आम्हाला पतीच्या कार्यात सहकार्य केलंच पाहिजे. पण तो जर आमचा अपमान करणारा असेल तर आम्हाला जबाब पण विसरता यायला पाहिजे. बरोबर की नाही? आम्हाला बरेचदा असं म्हटलं जातं म्हणे तुमच्या समाजामध्ये रमाई एवढी सही झाली, किती त्यागी होती आणि म्हणे आता काय ह्या बायका त्याग करायला लागले का? कोणता त्याग करतात? आता कधी कधी प्रश्न पडतो की यांनी बाबासाहेब आंबेडकरांसारखे काम करावे ना. आम्ही अगदी बरोबरीने रमाईसारखं उभेच राहू. म्हणजे यांनी रोज संध्याकाळी दारू पिऊन यावं आणि आम्ही रमाईसारखं त्याग सहन करावा का? कधी कधी हाही प्रश्न पडतो की नाही? म्हणजे एखाद वेळेला जर आम्ही रमाईची भूमिका करायला तयार आहोत, तर समाजातल्या आमच्या पुरुषांनी ज्योतिबांची भूमिका करायला तयार असायला पाहिजे. कारण आम्हाला सावित्री मिळाली ज्योतिबांमुळे, बरोबर आहे, पण आम्हाला समाजाला बाबासाहेब मिळाले रमाईच्या त्यागामुळे, हेही आम्हाला विसरता कामा नये. ह्या दोन्ही भूमिका आम्ही केवळ स्त्रियांनी लक्षात घेणं महत्वाचं नाही, तर हे आमच्या समाजातील कुटुंबातील पुरुषांनी सुद्धा लक्षात घेणं अत्यंत महत्वाचे आहे. आम्ही बाबासाहेबांचे पाईक आहोत, आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणतो, आम्ही रमाईच्या लेकी म्हणतो, तेव्हा समानतेची भूमिका आमच्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला तरी वाटतं. बरोबर आहे? मग अशा वेळेला माझी भूमिका काय असेल? मी आई म्हणून आधी माझी भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कारण जाता जाता ज्ञानेश्वर दादांनी फार सुंदर आपल्याला एक प्रकारे एक ज्याला आपण चेतना दिलेली आहे, मी टोला म्हणणार नाही, याला चेतना दिलेली आहे की आम्हाला काय करायचं आहे. मी येते तिकडे त्याही भागाकडे, पण बघा की आम्ही जेव्हा कुटुंबामध्ये आई म्हणून माझी भूमिका आहे, बरोबर आहे, मी आई आहे कुटुंबाची. जरी आम्ही म्हणतो की कुटुंबाचे दोन रथ आहेत, एक रथ आहे, रथाचे दोन चाक आहेत, एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे. विचार करा, त्या कुटुंबामध्ये त्या स्त्रीला अत्यंत गौण स्थान असेल, ती अशिक्षित असेल, वारंवार तिचा नवरा तिला अपमान करत, तुला काही समजत नाही, तुला हे नाही, तुला ते नाही समजत असेल, तिचा मानसिक विकास होईल का? ती आपल्या मुलांना घडवण्यामध्ये तितकी सक्षम होईल का? प्रत्येक गोष्ट सांगताना ती म्हणे तुझे बाबा रागवतील, तुझे बाबा रागवतील, म्हणजे मी काय करणार आहे?
प्रत्येक गोष्ट सांगताना ते तुझे बाबाच म्हणतील, तुझ्या बाबांनाच विचार. तर माझी भूमिका आई म्हणून मी काय आहे? मी 9 महिने त्या गर्भाला माझ्या पोटामध्ये गर्भामध्ये ठेवलं. त्या 9 हत्तीचं बळ एकवटून मी त्याला जन्म दिला, त्याचं सिंचन केलं, वर्षभर त्याला दूध पाजलं, अंगाखांद्यावर खेळवलं, त्याला बोट धरून चालवायला शिकवलं. आणि जेव्हा त्याच्यावर संस्कार करण्याची वेळ येते, तर मी प्रत्येक वेळेला म्हणते, तुझे बाबा म्हणतील, तुझे बाबा म्हणतील ते. माझी काहीच नाही का भूमिका? हेही मला समजली पाहिजे, बरोबर की नाही? आणि हे मलाही समजली पाहिजे आणि माझ्या घरातल्या पुरुषाला सुद्धा समजली पाहिजे की माझी भूमिका सुद्धा माझ्या मुलांसाठी त्यांच्या इतकीच महत्वाची आहे. मी बाबासाहेबांची लेक आहे. मी ज्योतिबांच्या विचारांनी प्रभावित आहे. माझ्यावर बुद्ध धम्माचे संस्कार आहेत. त्या अष्टांग मार्गाने मी प्रेरित आहे. मी रमाईचा स्वाभिमान माझ्यामध्ये आहे. जिजाऊची कर्तबगारीही माझ्यामध्ये आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर माझ्यामध्ये आहे, तर त्या विचाराने मला संस्कारित होणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि संस्कारित होत असताना मला तीच भूमिका पार पाडण्यासाठी माझ्या सहकार्याची सुद्धा जबाबदारी आहे. मग ही जबाबदारी पेलवत असताना आधी माझी जबाबदारी काय आहे? मी आई आहे. मी माझ्या मुलाला आणि मुलीला जन्म देते आहे. कुटुंबामध्ये 2 मुलं आहेत. एक आता आपण कुठे सुरुवातीला 4-4 मुलं असायची, 3-3, 4-4 मुली झाली की एका मुलासाठी वाट पाहिली जायची. आता आम्ही मुलासाठी वाट पाहत नाही. आम्हाला एक मुलगा असला का आणि एक मुलगी आहे. मला फक्त एकच मुलगी आहे, बरोबर आहे. मी नाही वाट पाहिली मुलासाठी, कारण मला माहित होतं मी ज्या विचाराने प्रभावित होती त्या विचारांच्या प्रभावाने मला असं वाटत होतं की ही माझी मुलगी हे बरंच काही काम करू शकते. एक उदाहरण मी तुम्हाला देते बघा. असे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रसार आहे. ज्यावेळेला माझी मुलगी मला वाटतं एक 7-8 वर्षाची होती, माझ्याकडे एक भिक्खू आले. आता भिक्खूंचा आदर करणं हे आपलं कर्तव्य असते. पण कधी कधी आता प्रश्न पडते की नुसतं ते चिवर घातलं म्हणजे त्यांना भिक्खू समजून त्यांच्यासमोर लोटांगण टाकणंही योग्य नव्हे. जोपर्यंत आपण त्या भिक्खूंच्या संपर्कात जात नाही, त्या भिक्खूंच्या विचारांशी आपला संपर्क येत नाही, तो जेव्हा त्या विचारांमध्ये आपल्याला असं वाटतं की योग्य मार्गदर्शन करणार आहे, तोपर्यंत त्यांच्या संपर्कात किंवा त्यांच्यामध्ये लोटांगण टाकणं योग्य नाही. जनरली आपल्या समाजाची भूमिका झाली. त्यातही विहारात जाणारे मी त्याला आपण म्हणू की बा त्यांच्यावर मुद्दाम दोषारोपण करतो असं नाही, पण एक अनुभवाने मी हे सांगते आहे की आपल्याला ओळखता यायला पाहिजे. कारण बाबासाहेब जेवढी म्हणतात आहे की बा ह्या भिक्खू एक जबाबदारी आहे की बुद्ध धम्माचा प्रसार करणं, तेवढीच जबाबदारी आमची पण आहे. शुभ्र वस्त्रामध्ये धारण करून आम्ही सुद्धा एक प्रसारक होऊ शकतो, बरोबर आहे की नाही? तर एकदा माझ्याकडे ते भिक्खू आले आणि त्यांना मी दान वगैरे दिलं. माझ्याकडे तर इडली तयार केलेली होती. त्यांना म्हटलं मी तुम्हाला इडली देऊ का? ते म्हणाले नाही, मला चहा पाज. मी त्यांना चहा वगैरे दिला, दान दिला. माझ्या मुलीकडनं मी त्यांना नमन वगैरे केलं. त्यांचं तेवढं ते कदाचित ती 7-8 वर्षाची होती. त्यांच्या लक्षात काय आलं माहित नाही. ते म्हणाले काय मुलगी एकच आहे? मी म्हटलं हो. मुलगा नाही तुझ्याकडे? म्हटलं नाही. तर म्हणे मुलगा असायला पाहिजे. आता मला थोडंसं, मी त्यावेळेला खूप काही अभ्यासक नव्हती, पण विचाराने प्रभावित होती. मलाही प्रश्न पडला. म्हटलं का? तर म्हणे मी औषध देतो, तर अनेकांना मुलं झालेले आहे. मी म्हटलं भंतेजी, मी बाबासाहेबांना वाचते आहे आणि बाबासाहेबांनी, मी तेवढंच म्हणाली बाबासाहेबांना वाचते आहे, तर बाबासाहेबांच्या विचारातून मी माझी मुलीला घडवते, त्यामुळे मला असं काही वाटत नाही. आता तुम्ही येऊ शकता. मग ते बरंच काही बोलले, पण आता जाऊ द्या. तर मग ते निघून गेले. तेव्हापासून मी सतर्क झाले की नाही नाही, सगळेच भिक्खू आले म्हणजे त्यांना लोटांगण देणं ठीक आहे, त्यांच्याशी चर्चा करा. जर आपल्या चर्चेत किंवा आपल्या त्या विचारामध्ये बसत नसतील तर त्यांना साधुवाद करा आणि येऊ द्या. तर सांगण्याचा उद्देश हा की आपण आता अगदी मर्यादित कुटुंबामध्ये आहोत. आपल्या घरामध्ये एक मुलगी आहे किंवा एकच मुलगा आहे किंवा एक मुलगा आणि एक मुलगी आहे, बरं, अशा पद्धतीचं आहे. मग एक आई म्हणून माझी भूमिका घरामध्ये काय असते? मी एक बौद्ध आई आहे. मी आंबेडकरी आई आहे, बरोबर आहे. मी स्वतःला बुद्धिस्ट म्हणते, मी आंबेडकरी म्हणते. मी स्वतःला एक माझ्या विचारांमध्ये कुठे जिजाऊ, सावित्री, रमाई या सर्वांची कुठेतरी माझ्यामध्ये प्रेरणा आहे. तर माझी घरामध्ये वागणूक माझ्या मुलाशी आणि मुलीशी वागत असताना ही सारखी असायला पाहिजे आई म्हणून. नेमकं काय असतं घरामध्ये की समजा
घरामध्ये समजा मुलगा आणि मुलगी असेल आणि मुलगी समजा लहान असेल किंवा मोठी असेल, ओके, जशी जशी ती मोठी व्हायला लागते तर आम्ही मुलाला बाहेरची कामं सांगायला लागतो. जा रे ते थोडंसं जाऊन आण, ते घेऊन ये, ते घेऊन ये. ते मुलं अगं अगं राहू दे, दादा जाईल ना घेऊन येईल. दादा जाईल आणि घेऊन येईल. मग तू काय करायचं? जा बरं थोडंसं ते गॅसवरचं बघ बरं. दादा आलेला आहे, थोडंसं पाणी आणून दे बरं, त्याला प्यायला पाणी आणून दे. वगैरे, वगैरे, वगैरे. कधी-कधी ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, ह्या आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या बालमनावर कुठेतरी प्रभाव करणाऱ्या ठरतात. म्हणजे दादा आला की ताईने पाणी आणायचं. मग तो लहान दादा असेल तर त्याचं मोठ्या ताईने ताट उचलून ठेवायचं. ह्या जे असतात तेव्हा दादाला हे कुठेतरी वाटतं, की घरामध्ये आईनी, माझ्या बहिणीने हेच कामं करायचे. म्हणजे उद्या हा माझा दादा डॉक्टर होतो, इंजिनियर होतो, मोठा कुठेतरी चांगला होतो आणि मग तो बरोबरीचीच कुठेतरी आपली बायको शोधतो. पण त्याच्या मानसिकतेमध्ये हेच असतं, की मी घरी आल्यानंतर तिनेच मला चहा करून द्यायचा आहे. तर मग अशा वेळेला कधी-कधी घरामध्ये वादंग निर्माण होतात. कारण आज आमची सून, आमची मुलगी पूर्णपणे बरोबरीने शिकलेली झालेली आहे. बरोबर आहे की नाही? आणि आमची मुलगी, आमची सून आता नोकरी करणारी झालेली आहे. तीही आमच्या मुलासोबत जर घरी येत असेल आणि प्रत्येक वेळेला जर तीच आम्ही मानसिकता ठेवत असू, की तिनेच चहा आणायचा, तिनेच स्वयंपाक करायचा, तर मग अशा वेळेला जरा ती पण थकते आहे ना. मग अशा वेळेला आमच्या थोड्याशा भूमिका बदलायला पाहिजेत की नाही? मग ही माझी आधी भूमिका आहे, की मला माझ्या मुलाला संस्कार करत असताना म्हणायचं, की बेटा हे मी आज माझे जे कामं करते, मी घरी आहे कारण मला नोकरी नसेल किंवा काही असेल पण करते बेटा. कदाचित तुझ्या बाबांचे 2 शब्द आताच्या परिस्थितीत ऐकते, पण तुझी बायको ते ऐकणार नाही बरं. काळ बदललेला असेल, कारण तुझी बायको तुझ्या बरोबरीने शिकलेली असेल. मग अशा वेळेला तू हीच जर भूमिका ठेवशील ना, तर कुटुंब आपलं उद्ध्वस्त व्हायला लागेल. बरोबर आहे की नाही? तर यासाठी आम्हाला त्याच वेळेला माझ्या मुलाला सतर्क करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर माझ्या मुलीलाही तेवढंच सतर्क करणं महत्वाचं आहे. एका बाजूला मुलाला असं सतर्क करताना एक आई म्हणून माझी भूमिका असेल, की बेटा तुला मी जरी घडवत असेल, तरी माझ्या संस्काराने तुला दुसऱ्यांच्या घरी जायचं आहे. ते घर तुला प्रफुल्लित करायचं आहे. बुद्धाच्या संस्काराने मी तुला प्रेरित केलेले आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित केलेलं आहे. तुला बरोबरीचे एज्युकेशन दिलेलं आहे. तुला कुठल्याच याच्यामध्ये नाही. पण त्यांनी म्हणायला नको, की आई कुठेतरी मुलीच्या संस्कारात कमी पडलेली आहे. बेटा मी तू स्वयंपाकच कर, तू सगळे कपडे धु, हे धु, हे मी मला म्हणणार नाही. पण इतरांशी वागत बोलत असताना मात्र तुझं आचरण हे योग्य असायला पाहिजे. तुकडोजी महाराजांच्या माध्यमातून बाबासाहेब आणि गौतम बुद्ध हे आमच्या सभेच्या उपस्थित सभासदांच्या समोर व्यवस्थितपणे त्याची मांडणी करून आम्हाला पटवून दिलं आणि तेही लक्षात आणून दिलं की तुकडोजी महाराजांचा पहिला स्वागताचा कार्यक्रम तुमच्या समाजातील ज्यांनी या नागपूरच्या भूमीमध्ये बाबासाहेबांच्या हस्ते लाखो लोकांना दीक्षा दिली अशा आयोजित करणाऱ्या वामनराव गोडबोले साहेबांनी पहिल्यांदा दनवटे रंगमंदिरामध्ये त्यांचा स्वागत समारंभ घडवून आणला. ही तेवढंच खरं आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की बाबासाहेबांनी ज्या ज्या समाजातील महापुरुषांनी अस्पृश्य, दलित, शोषित, पीडित, कामगारी, कष्टकरी समाजाला वर आणण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांची आदरानं मान सन्मान पूजा करण्याची किमया फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाने जोपासलेली आहे, जोपासली. आणि म्हणून आम्ही स्वाभिमानाने म्हणतो की ज्या ज्या ठिकाणी विहार आहे त्या त्या ठिकाणी ज्योतिबा फुलेंचा फोटो, त्या त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो आहे. परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत त्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांची फोटो सुद्धा लागली पाहिजे. जर का हे कार्य झालं तर कदाचित उद्याला आम्हाला त्या जसं उदाहरण दिलं की त्या टाकळ घाटला लोक जातात नाही जात, कारण की जसं साथ मिळाला ओबीसी समाजाचा साथ आंबेडकरी समाजाला मिळाला, फक्त बोलण्याने नाही कर्तृत्वाने मिळाला, तर मग मात्र या देशाची परिस्थिती आज जशी आहे ती बदलण्यास कारणीभूत होऊ शकेल. मी एवढंच म्हणेल की मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. बहुजन हिताय संघ मागेही आभारी होता, आजही आभारी आहे. माधुरीताईंनी एक चांगलं उदाहरण घेतलं महिलांच्या बाबतीमध्ये की महिलांची जी समानता होती ती तथागत गौतम बुद्धांनी याच्यामध्ये आणली आणि संविधानाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या रूपामध्ये त्याला कटिबद्ध केलं. की म्हणजे तथागत बुद्ध
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा व्यवस्थितपणे एक सारांश महिलांच्या बाबतीमध्ये माधुरीताईंनी या सभेच्या समोर ठेवला. आम्ही त्यांचेही बहुजनिताय संघ मनापासून आभारी आहोत. आणि मी असं म्हणेल की नेहमी नेहमी आपण या बहुजनिताय संघामध्ये येत चला. शनिवारला बिलकुल 9 ते 11 पर्यंत आपला हा कार्यक्रम असतो. आजची ही सभा आम्हाला एक चांगलं खाद्य मिळालं. म्हणतात ना की माणसाला खाद्य पाहिजे, पशुपक्ष्यांना खाद्य पाहिजे, आणि बुद्धाच्या धम्मामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बौद्धिक खाद्य पाहिजे. ते बौद्धिक खाद्य देण्याची किमया ते हे टीम हे खाद्य त्याच्यामध्ये कटिबद्ध झालं, एक त्याच्यामध्ये कैद झालं.